तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग लय स्पेशल बरं का, कारण की आज आम्ही जाणार आहे हरिश्चंद्रगडावर. लय दिवसापासून आमचा प्लॅन होता हरिश्चंद्रगडाला जायचा, पण आज कुठे सक्सेस होतोय तो. आणि आज आम्ही संध्याकाळी निघणार इथून आणि संध्याकाळी ट्रेक करणार आहे. मस्त असा सकाळचा व्ह्यू एन्जॉय करणार आहे बरं का. आणि आता आम्हाला जायचंय. आता आम्ही 6 वाजता निघणार, 6-7 वाजता निघणार इथून आणि तिथं आता पोहोचणार, मग थोडा रेस्ट करणार. मग त्याच्यासाठी आधी इथं आम्ही नाही का जेवणाची सुविधा करतोय. मग जेवण आम्ही इथूनच घेऊन जाणार आहे. मग ते जेवण बनवणं चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी जेवण कसं आता बनवतोय ते. हे पहा आता, या पहा इथं मस्त जेवण बनवणं चालू आहे. मटकीची भाजी राहुल बनवतोय. हे पहा शेखरने चपात्या आणल्या आता मस्त पैकी. आता भाजी मी पण आणले, तेल आणले, बटन चालू केलं बरं का. यशनी बटन चालू केलं. बटाट्याची भाजी पण करायची. आता हे जाऊन आम्हाला हरिश्चंद्रगडावर जायचंय. आता ना आम्ही मस्तपैकी रेडी झालोय, पण ह्यो भाऊसाहेब काही यायना गेलाय. भाऊसाहेब यायना नाही, पण त्याला रेग्रेट होईन बरं का यायचा. आता मी बॅग आणि ते पॅक केलंय आणि आमचे पोरं खाली उभा आहे. तेव्हा अशा हे बा ह्यो आला नाही, आला नाही. आणि ह्या पाहिजे इथं आमची बॅग पॅक झालेली. राहुल त्याचं काहीतरी सापडतोय. बॅग पॅक केली, आता बॉटल ते भरली आणि आता जायचंय आपल्याला. चला मी जातो पहिले खाली आपलं. सगळे पोरं रेडी झालेत मस्त. वाह, हाऊस द जोश बॉईज. भारी मित्रांनो, फिरत जा रे, फिरत जा, फिरत जा, फिरत जा. बूट घालतो सगळ्यात पहिले तर. मित्रांनो मस्त असं झाले तर हे पाहिजे दोघ जण. हे इथं हे आपलं ज्युपिटर रबर पण बसलेलं आहे. लवकर निघायचंय, थोडा उशीर झालाय. जायचं शेखर पण येतोय, जाऊ डायरेक्ट. मित्रांनो लेट्स गो. मित्रांनो आता ना आम्ही आंबोरे गावात पोहोचलोय आणि आता भूक लागली होती, त्याच्यामुळे जेवण करतोय दुपारी बनवलेलं. हे बरं जेवण करते तर मस्त पैकी. आता जेवण करून निघ परत. मित्रांनो आम्ही ना आता पोहोचलोय बघा इथं. आता इथून आम्हाला ट्रेक चढायला सुरुवात करायची. सुरुवात केली काही लागेल नाही बरं का. मजा आली आम्हाला, मजा आली. काय पाठायचं आम्ही उलट ऑफ रोडिंग करत आलोय. अरे अरे डोंगर मध्ये काय नाही वाटत. तुमचा एक ब्रेक बघितला मी, म्हणलं गेलं खाली. मित्रांनो इथं आता थोडीफार जिरत आलेली बघा. पहिला पडाव पार. निवांत बसले तर सुदर्शन त्याची काठी घेऊन, त्याची काठी वाकलेली. लय वारं सुटले, पण लय आलाय का लय वारं सुटले. ठीक आहे, दुसरा पडाव. हे बाई हे इथून पायऱ्या चढायच्या का, संध्याकाळच्या पायऱ्या. मित्रांनो आता आहे ना रेस्ट निम्म झालंय आता. आणि इथं सगळे आता रेस्ट करायला बसले. तर हे खूप मजा आली, एकदम थंडगार वारे आणि खूप स्पीडने मजा आली ट्रेक करायला. ती आमची ते पहिली विकेट गेली बरं का. आमचं चढेंगे गेली, पण आम्ही शेवटपर्यंत आम्ही चढणार, शेवटपर्यंत चढणार. सांगतो मी काय तुला रूमवर गेलो सांगतो. सुदर्शन मला काहीतरी सांगणार आहे, पण काही त्याचं वाईट पण मनात काय आहे की मला माहित नाही. मला पण माहित नाहीये, पण ते रूम वर गेल्यावर काय सांगेल मला. रेस्टिंग टाइम.
काय नाही मित्रांनो, संध्याकाळची भारी वाटते बरं का, लय भारी वाटते माहिती का. ओके होय. एक्सप्रेशन बघितलं का म्हणून ते? चुम्मे एक्सप्रेशन मस्त होते बरं का एकदम मला खूप आवडले. चुम्मेश्वरी. आता इथून आम्हाला ढग दिसायलेत माहिती का तुम्हाला हे? सकाळी तर व्ह्यू अजून याच्यापेक्षा हो, या बाई, या बाई, या बाई, या बाई, या बाई. याच्यापेक्षा अजून मस्त व्ह्यू असणार आहे, सनराईज होणार आहे. तो पण व्ह्यू तुम्हाला ब्लॉग बघायला व्ह्यू बघायला असेल ना, तो मोबाईल मध्ये बघण्यात आणि तो रिअल मध्ये बघण्यात आहे ना, खूप डिफरन्स आहे. खूप difference त्यामुळे एकदा या एक्सपिरियन्स करा. जे घरी बसलेत ना त्यांनी घरीच बघा, फक्त आम्हाला फिरताना बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरीच बसा. तुम्ही फक्त हे बाई सरप टोळी काहीतरी. हो मित्रांनो, आम्ही ना मंदिर आहे ना? पोहोचलोय मंदिरात जवळ. हे पा, आणि एवढे धुका इथं, एवढे धुका आले तिथं, लई लई लई. हे बा, दिसना नाही समोरचा माणूस. हे बा, सकाळचं तिकडे हे इथून जागा आहे का मंदिर केदारेश्वर मंदिर. दिसणार नाही, दिसणार नाही तुम्हाला. सकाळी दाखवतो मी किती भारी. मित्रांनो, आता मंदिरात आलोय बरं का. आता मंदिरातच आम्ही झोपणार आणि सकाळी 4 वाजता मस्त उठणार. आत्ता वाजले तर 12:30-1 वाजला असं. आता हे भाई मंदिर आहे, लय धुकं आले तर पण ते दिसणार नाही, त्याच्यामुळं इथं मस्तपैकी इथं झोप काढू आपण. सकाळी दाखवू मित्रांनो. हे बाई पोरं कसे झोपलेत, ती निवांत झोपलेत मंदिरात. झोप नाही, आमचे अजून 2-3 मेंबर इकडे झोपलेत बघा. बळच झोपलेत, बळच. यांना म्हणून मी काय म्हणलं? थंडी अशी थंडी वाजते मित्रांनो, तरी पण आता काय पर्याय नाही. आणि ह्याने नाही का, मई नाही का स्वेटर घेतलंय. तू स्वेटर दिन भाऊ, मी तुला झोपूनच नसतो. स्वेटर दे माझं. यार तू बघ ना काहीतरी. अरे तू स्वेटर दिन भाऊ. मित्रांनो, असं अथक परिश्रमातून अर्धी झोप घेऊन आम्ही कोकण कड्याला पोहोचलोय. आता रस्ता चुकलो. अर्धा तास आम्हाला रस्ता शोधायला गेला, पण संघर्ष करून आमच्या संघर्षाला यश आलाय. आता यश आला. यश आलाय. आता का रे पता नाही. आता मी इथं बसणार. मित्रांनो, अजून सनराईज नाही झालेला. मागचं वातावरण बघा कसं झाले. क्वालिटी सनराईजची वाट बघत थांबलेले इतक्या वेळा. ती नुसते ये आता नाही का गाडी भेटणार आहे. फेकलंय आणि भावांनो, एवढं भारी वातावरण झालंय ना, लय खतरनाक. आणि मी इथं ना एक गाडी घ्यायला आलोय. आपल्याला पण करायची ती रील बनवायची. एक गाडी तोडतो मस्त पैकी. देखो ना गाइस, यहाँ पर खाना चालू है ना. बडेल नको सांगू. बडेला नको सांग. सुधर. बडेल नका सांगू. बडेला नका सांग. देखो गाइस, हे बघा, हे असं खायचं असतं बघा. गाय देखली ना. सॉरी गाइस, ये
मित्रांनो मस्तपैकी कोकण काढा चढला आम्ही आणि आता परत खाली आलोय आणि परत मंदिरापाशी आलोय दर्शन करायला. सकाळी काय दर्शन नव्हते केले, आता दर्शन केले मस्तपैकी एकदम. हे बघा मंदिर, महादेवांचं मंदिर. लय भारी मंदिर आहे. त्या इथं अशा गुफा आहेत. त्या इथं पाणी साठवायला, इथं या साईडला हे बघा, ह्या इथं पण आहे. हे पहा मित्रांनो, गर्दी. मित्रांनो आता दर्शन ते केले तर आणि निवांत बसले तर पूर्व नाही का खाली जाणार. बघू आता काय. मित्रांनो आता आहे ना आम्ही सगळे खाली उतरलोय आणि एवढं थकलोय ना. हे बघा पक्की जिरली बघा, याची जिद्द, चिकाटी, मेहनत दाखवायची. बघा भाऊ, आता आम्ही जेवण करणार, नाश्ता करणार कुठं तुम्हाला दाखवतो मी पुढचं बास. मित्रांनो आता आपण नमस्कार, संपला आमचं. जेव्हा आपल्या काय झालं मित्रांनो, अरे खाली ब्लॉक काढले. आज लय ऑफ रोडिंग झाली, लय अशी ऑफ रोडिंग करीत करीत रस्ता उगत आम्ही या इथं कुठतरी थांबलेलो आहे. हे बा असे उमराच्या झाडाखाली निवांत पैकी झोपलेले. हे बा लयच लयच बोलत येऊ बडबड. माय लाईफ माय रूल्स. रस्ता हुकले होते हे, आम्ही हुकलो तसा. गाडी त्याच्या काय हरकत नाही, पण आम्ही लगेच रिकवर केलं. पण यांचं रिकवर नाही झालं. तिथं ऑडियन्स किती होती येड्या. आम्ही मित्रांनो डेमो घेतला असता, पण आमच्याकडं तांत्रिक अडचणींमुळे डेमो आम्ही 4 वेळा जाता का. आणि शेखर माहिती का तुम्हाला, शेखर रस्त्यातच झोपतोय, हसतोय. कसा हसतोय बघा ना. तेव्हा तेव्हा दिन ते 4 व्हीलर आहे. तर मित्रांनो आत्ता आहे ना आम्ही रूमवर पोहोचलोय आणि सगळे पोरं लय थकले. तर मस्तपैकी संगमनेरला जेवण ते केले. इथं पोरं झोपले आता. मग काय एवढाच ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका चॅनल. बाय बाय.